बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ तुफान राडा झाला। फलक लावण्याचा वाद झाला आणि यामुळे दोन गटात दगडफेक झाली। दंगलग्रस्त भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। तर कोल्हापूरमध्ये सिद्धार्थनगर परिसरामध्ये ही सगळा प्रकार घडलेला आहे। तुफान राडा झाला तर तरुणांमध्ये फलक लावण्यावरून हा वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर या दोन्ही गटात दगडफेक देखील झाली आणि आता या सगळ्या परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, सिद्धार्थनगर कमानीजवळ हा सगळा राडा झाला, नेमकं कारण काय? अंकिता, काल एका राजेश बागेश्वर मंडळ असं आहे, त्या मंडळाचा वर्धापन दिन होता आणि ते मंडळ बरोबर हायकोर्टचं बेंच, सर्किट बेंच झाले त्याच्या मागच्या बाजूला आहे। त्यामुळे पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती। त्यांना कोणत्याही प्रकारचे डॉल्बी लावू नये, कोणतेही फलक लावू नये असं सांगितलं होतं। तरीही रात्री त्यांनी जबरदस्तीने फलक लावला, डॉल्बी लावला आणि ज्या ठिकाणी लावला होता तिथून एंट्री करायला एक रस्ता आहे, त्या रस्त्याला आज सिद्धार्थनगर आहे आणि त्या सिद्धार्थनगर जाणाऱ्या लोकांनी सांगितलं होतं की फलक काढा। चेतावणीखोर भाषण चालू, म्हणजे चेतावणीखोर असं वक्तव्य चालू होतं। त्यामुळे प्रत्येक जण त्याला मज्जाव करत होता, परंतु एक गट आक्रमक होता आणि आम्ही करणारच अशा भावनेत होता। त्यामुळे रात्रीच्या अचानक ह्या गदारोळामध्ये कोणतरी दगडफेक केली, छोटी दगडफेक केली, त्याचं रूपांतर हे मोठ्या दगडफेकीत झालं आणि ह्या दोन्ही गट आमने सामने आल्यामुळे पोलिसांची कुमक थोडी कमी होती, कारण तिथून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे। पोलीस तिथं पोहोचूस्तोवर जाळपोळ सुरुवात झाली आणि एकमेकाच्या मारामारी आणि एकमेकाला ओरडाओरडी या गदारोळामध्ये लाईट गेली, त्यामुळे येथील सर्व यंत्रणा कोलमडली होती। तरीही पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ह्या सगळ्यांना दायबंद केलं। त्याचबरोबर यामध्ये दगडफेकीमध्ये 7 पोलीस जखमी झाले आहेत आणि 3 कार्यकर्ते जखमी झाले आहेत। त्याचबरोबर ह्या मंडळावर कारवाई करण्याची आता चालू आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद अमर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता सिद्धार्थनगर या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलाय। त्याचबरोबर या सगळ्या राड्यामध्ये 7 पोलीस हे गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे। तर 2 गटामध्ये हा तुफान राडा झाला, ज्याचं रूपांतर मोठ्या दगडफेकीत झालं। पोलिसांच्या परवानगीवरून हा सगळं प्रकरण आणखीन पेटलं गेलं आणि यामध्ये आता पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती समोर येते। या तरुणांवरती सध्या कारवाई देखील केली जाते। फलक लावण्याचा हा सगळा वाद होता आणि या वादाचं रूपांतर मोठ्या दगडफेकीत झालं। आता या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता ही पाहायला मिळते, तर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सिद्धार्थनगर कमानीजवळ हा तुफान राडा झाला, फलक लावण्याचा वाद होता आणि 2 गटात तुफान दगडफेक झाली। या दंगलग्रस्त भागात पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। तर कोल्हापुरात ही दंगल झाली, फलक लावण्याचा वाद झाला आणि यामध्ये 2 गटात तुफान दगडफेक देखील झाली। आता या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे।